एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, परवाच महाराष्ट्र गट व अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 म्हणजेच MPSC कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स 2025ची जाहिरात आली आणि जाहिरातीमध्ये फक्त 2 संवर्गाच्या जागा ॲड झालेल्या आहेत. इतर संवर्गाच्या जागा येण्याच्या बाकी आहे. जाहिरात बघून नक्कीच बऱ्याच जणांची निराशा झालेली आहे. तर याच जाहिरातीविषयी संपूर्ण ज्या डिटेल्स आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, जशी जाहिरात आली तसं यामध्ये PSI, ASO मंत्रालय, सब रजिस्ट्रार या संवर्गाच्या जागाच आपल्याला दिसलेल्या नाही. आणि इथे फक्त ASO जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं पद आहे ते 3 पदं तिथे आणि STIची एकूण 279 पदं इथे आपल्याला दिसली. त्यामध्ये देखील खूप सारे गोंधळ इथे आहे, कारण अराखीव पदे इथं डॅश दिलेला आहे, म्हणजे ओपनला पदेच नाही. एकूण पदं 279 एवढी आहे. आणि इथे जर कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन बघाल ते देखील खूप अनइवन आहे. याचं एक्झॅक्ट रिझन मला देखील माहीत नाही आणि MPSCने किंवा राज्य शासनाने कोणती बिंदू नियमावली यासाठी वापरली ते देखील सध्या क्लिअर नाही आहे. जर त्यासंबंधी काही माहिती मिळाली तर मी तुम्हाला सांगेल, पण सध्या आपल्याला जे आयोगाने दिलेलं आहे ते ॲक्सेप्ट करून ही ॲड स्वीकारावी लागेल. पुढे काही डिटेलमध्ये इथे आयोगाने जे मेन्शन केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, त्यामुळे ते काळजीपूर्वक बघा. मी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला नेमकं काय आयोगाला सांगायचं आहे. बघा, पहिला मुद्दा म्हणजे परीक्षा कधी होणार आहे, तर 9 नोव्हेंबर 2025 ऑलरेडी तारीख आलेली होती. इथे जाहिरात फक्त सध्या 282 पदांसाठी निघालेली आहे, म्हणजेच 279 पदं ही STIची आणि ASOची इतर 3 पदं आहेत. तर अशा प्रकारे ही जाहिरात सध्या आलेली आहे. मग जाहिरात एवढ्याच पदांसाठी आहे का, तर नाही. यामध्ये काही संवर्ग जे आहेत ते ॲड होणार आहेत, ज्यामध्ये PSI आहे बघा, त्यानंतर ASO मंत्रालयीन ज्या पोस्ट आहेत त्या, आणि त्यानंतर सब रजिस्ट्रारच्या काही ज्या पोस्ट येणार आहेत त्या यामध्ये ॲड होतील. मग त्या सध्या काय ॲड नाही झाल्या तर याचं त्या ज्या जागा आहेत त्या नंतर ॲड होतील असं आपल्याला या ॲडमध्ये सांगितलेलं दिसतं. आयोगाला लवकरात लवकर फॉर्म भरण्याची प्रोसेस पूर्ण करायची होती, म्हणून जेवढ्या जागा सध्या मागणीपत्र मिळालेलं आयोगाला त्या आयोगाने काढलेल्या आहेत. इतर संवर्गाचं मागणीपत्र देखील डेफिनेटली मिळणार आहे, जसं की PSIचं सब रजिस्ट्रारच्या काही ज्या जागा आहेत तर ते आल्यानंतर सुधारित जाहिरात प्रसिद्ध होईल. पण सध्या आपल्याला ही जाहिरात ॲक्सेप्ट करावीच लागेल. इथे बघू शकतात तुम्ही कॅटेगरी वाईज जागा आहेत आणि अराखीवला तर जागाच नाही. बघा, महत्त्वाच्या ज्या दिनांक आहेत त्या आता मी तुम्हाला सांगतो. तर अर्ज तुम्हाला 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत करता येणार आहे. 1 तारखेला दुपारी 2 वाजेपासून, म्हणजे उद्यापासून अर्ज सुरू होणार आहेत, ते 21 तारखेपर्यंत तुम्ही रात्रीपर्यंत करू शकतात. ओके. आता इथे बघा, हे जे आहेत, हे जे टॉपिक्स आहेत किंवा हे जे पॉईंट्स आहेत ते खूपच महत्त्वाचे आहे. इथे क्लिअरली बघा तुम्ही, आता एक एक शब्द मी वाचतो. पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजेच इथे ज्या जागा दिलेल्या आहेत, जे आरक्षण त्यांनी डिवाईड केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पदसंख्या देखील बदलू शकते, वाढू शकते. प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गांपैकी जाहिरातीच्या दिनांकापासून प्राप्त झालेली पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहेत. म्हणजे ज्या पदांचं मागणीपत्र आहे तर ते आलं त्याप्रमाणे इथे पदे नमूद केलेली आहे. आणि इतर, म्हणजेच या पदांव्यतिरिक्त या परीक्षेमधून भरण्यात येणारे जे उर्वरित संवर्ग आहेत तर त्यांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. म्हणजे जसं आयोगाला मागणीपत्र मिळेल तसं एक सुधारणा किंवा एक अमेंडमेंट या ॲडमध्ये होईल आणि त्यानुसार ते संवर्ग ॲड होतील आणि त्यामध्ये आपल्याला जागा वाढलेल्या दिसतील. आणि हे कधीपर्यंत वाढू शकतात, तर पूर्व परीक्षेचा रिझल्ट येईपर्यंत या जागा वाढू शकतात. आयोगाने क्लिअर मेन्शन केलेलं आहे की सध्याच्या जागांना अनुसरून जर तुम्ही फॉर्म नाही भरला आणि पुढे जागा वाढल्या तर त्यासाठी रिस्पॉन्सिबल टोटली तुम्ही आहात, आयोग नाही. त्यामुळे ते क्लिअरली ते मेन्शन जाहिरातीमध्ये आहे. बघा, इथे बघा, पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त किंवा स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व सेवेतील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. ओके, म्हणजे टोटल जागा ज्या होतील तर त्यावर प्रिलिमचा रिझल्ट लागेल. पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जे काही मागणीपत्र प्राप्त होतील तर त्यांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येईल. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक शुद्धीपत्रक येईल. आणि जर पद आरक्षित नाही, त्यामुळे पदसंख्या कमी आहे किंवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही. म्हणजे तुम्ही जर आता जागा बघितल्या कमी आहेत, नंतर वाढल्या आणि फॉर्मच नाही भरला तर तुमच्या तक्रार वगैरे कोणीही तिथे विचारात घेणार नाही. त्यामुळे फॉर्म ज्यांना भरायचा आहे, ज्यांना अदर पोस्ट हव्या आहेत यातील, त्या देखील येतील फ्युचरमध्ये. सो त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा.
यातील आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल किंवा वाढ होऊ शकणार आहे. त्यामुळे पॉसिबिलिटी आहे की PSIच्या वगैरे जागा चांगल्या येतील. खूप जे हेडलाईन किंवा महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत. इतर तुम्ही जाहिरात वाचू शकता. टेलिग्रामला PDF आहे, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. इथे वेतन श्रेणी तुम्ही बघाल तर ASOला वेतन श्रेणी वाढलेली आहे. 44,900 ते 1,42,400 आहे. इतर संवर्गासाठी 38,600 ते 1,22,800 आहे. वयोमर्यादा तुमच्या स्क्रीनला आहे. ASOसाठी किमान 18 वर्ष आणि कमाल जर तुम्ही बघाल अमागास म्हणजे ओपनसाठी 38 आणि मागासवर्गीय जर असाल तर 43. इथे खेळाडू आणि माजी सैनिक यांच्या दिलेल्या आहेत. शैक्षणिक अर्हता बघा, कोणत्या विद्यापीठाची पदवी आणि जे पदवीच्या लास्ट इयरला आहे ते देखील देऊ शकतील. जर तुमची इंटर्नशिप चालू असेल तर ती पूर्ण केली पाहिजे तुम्ही मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्याआधी. आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक. मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे काय तर 10वी किंवा 12वीला तुमचा मराठी विषय असावा. अन्यथा एक सर्टिफिकेट येतं ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर करावं लागतं जर 10वी 12वीला मराठी नसेल तर. पात्रता गणण्याचा दिनांक जो आहे तो मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी तुमची शैक्षणिक पात्रता गणली जाते. ओके. परीक्षेचे टप्पे माहिती तुम्हाला पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा. जनरली जसा 23चा 24चा पॅटर्न होता 2024चा पॅटर्न होता त्याचप्रमाणे इथे आहे. परीक्षा शुल्क जे आहे अमागाससाठी 394 आणि मागासवर्गीय 294. माजी सैनिक गट ब संवर्ग अमागास 394 आणि मागासवर्गीय 294. नॉन रिफंडेबल ही फी असते. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या जाहिरातीमध्ये ज्या ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या त्या डिस्कस केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला सर्व मी सांगितलेली माहिती व्यवस्थित कळाली असेल. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकतात. आणि फॉर्म भरणे जसे सुरू होईल तसं त्याच्या 1-2 दिवसाच्या आतमध्ये आपला व्हिडिओ येईल की फॉर्म कसा भरायचा. जनरली दरवर्षी आपलाच व्हिडिओ टॉपला असतो या कॅटेगरीमध्ये. सो आता देखील आपण ट्राय करूया की लवकरात लवकर तो व्हिडिओ अपलोड करायचा. आय होप तुम्हाला व्हिडिओची त्या देखील मदत होईल आणि याची देखील झाली असेल. सो यामध्ये काही सुधारणा झाल्यास नक्कीच मी व्हिडिओ बनवेल. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.